आणि या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे मराठवाडा दौऱ्यावरती असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या आम्ही आरक्षण मिळवून द्यायला तुमच्या सोबत आहोत अशी भूमिका नको येते। कारण मागच्या 50 वर्षापासून प्रत्येक जणांनी पाठिंबा दिला, परंतु आम्हाला आरक्षण मिळालं नाही। जी व्यवस्थित भूमिका आहे ती तुम्ही भूमिका मांडा। मराठा समाजाच्या ओबीसी करणाबद्दल आपल्याला नेमकं काय म्हणणं आहे आपल्या पक्षाचं, फक्त एवढं आम्हाला ऐकायचं, बाकी म्हणणं नाही ऐकायचं। तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा आज अहमदपूर मधून की आमची ही भूमिका आहे। कारण पूर्ण देश तुमच्या पक्ष श्रेष्ठीकडे बघतोय। देशात अडचण आली तर तुमच्या पिताश्रीकडे पूर्ण देश या अडचणीतून संकटातून सोडवणारा एकच व्यक्ती आहे असं बघतोय। तर या समाजाला का बरं स्वतः या संकटातून अडचणीतून तुमची पिताश्री सोडू शकत नाही? आणि या या घडीची सर्वात मोठी बातमी आपण यावेळेला पाहतोय ती म्हणजे लातूरच्या अहमदपूर मधली ही घटना आहे जी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर यावेळेला पाहतोय। मराठा आरक्षणावरती तुमची भूमिका स्पष्ट करा असं आंदोलकांचं सुप्रिया सुळे यांना म्हणणं आहे। सुप्रियांचं भाषण सुरू असताना मराठा आंदोलक अचानकपणे मंचावरती दाखल झाले आणि मंचावरती नेमकं काय सुरू आहे ते आपण यावेळेला एबीपी माझावरती थेट लातूर या ठिकाणाहून पाहतोय। मराठा आरक्षणावरती तुमची भूमिका स्पष्ट करा अशा प्रकारची मागणी यावेळेला आंदोलकांनी केलेली आहे। राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सध्या सुरू आहे आणि त्याच निमित्ताने सुप्रिया सुळे त्या ठिकाणी दाखल झाले। आम्हाला यूज देत नाहीत वर, आम्ही म्हणजे निवेदन देऊ द्या भाषणाच्या अगोदर तुम्हाला, कारण भाषणाच्या अगोदर निवेदन दिलं तुम्ही 2 शब्द बोलचाल ना त्याबद्दल, आम्हाला वरच येऊ देत नाहीत। माझं भाषण नाही सुप्रिया सुळेंच्या भाषणावेळी मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले होते आणि त्यानंतर सुप्रियाताई सुळे यांच्याजवळ आपण निवेदन देण्यासाठी आलेलो असल्याचं देखील या आंदोलकांचं म्हणणं आहे। या संदर्भात तुमची भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करा अशा प्रकारची मागणी देखील या आंदोलकांनी केलेली आहे। थेट मंचावरून आपण शिवस्वराज्य यात्रेनिमित्त अहमदपूर तर्फे आमची विनंती आहे आणि निवेदन जे आम्ही देतोय की लोकसभेमध्ये मराठा समाजाने आपल्याला मदत केली ताई, आणि आमची अशी भूमिका आहे की जरांगे पाटलांनी जे आंदोलन छेडलंय या आंदोलनाबद्दल आणि ओबीसी मधून मराठा समाजाला 50% आतलं आरक्षण कसं मिळेल आणि तुमची भूमिका काय असेल। कारण विरोधी पक्ष जे सत्ताधारी आहेत ते तुमच्याकडे वोट करतायत ताई, जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला आपण गेलेलो नाहीत, ते तुमच्याकडे वोट करतायत। आपली भूमिका सांगा, आजही आम्ही सोबत आहोत, उद्या सुद्धा तुमच्या सोबत राहू जर मराठा समाजाच्या ओबीसी करण्याला आपला पाठिंबा असेल तर, अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल। त्यामुळे आमची हात जोडून विनंती आहे, विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे ओबीसी करण्याबद्दल आणि स्पष्ट सांगा। आमचा पाठिंबा आहे किंवा आम्ही आरक्षण मिळवून द्यायला तुमच्या सोबत आहोत अशी भूमिका नको येते। कारण मागच्या 50 वर्षापासून प्रत्येक जणांनी पाठिंबा दिला, परंतु आम्हाला आरक्षण मिळालं नाही। जी व्यवस्थित भूमिका आहे ती तुम्ही भूमिका मांडा। मराठा समाजाच्या ओबीसी करणाबद्दल आपल्याला नेमकं काय म्हणणं आहे आपल्या पक्षाचं, फक्त एवढं आम्हाला ऐकायचं, बाकी म्हणणं नाही ऐकायचं। तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा आज अहमदपूर मधून की आमची ही भूमिका आहे। कारण पूर्ण देश तुमच्या पक्ष श्रेष्ठीकडे बघतोय। देशात अडचण आली तर तुमच्या पिताश्रीकडे पूर्ण देश या अडचणीतून संकटातून सोडवणारा एकच व्यक्ती आहे असं बघतोय। तर या समाजाला का बरं स्वतः या संकटातून अडचणीतून तुमची पिताश्री सोडू शकत नाही? आणि या निशांत भद्रेश्वर आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। निशांत, काय सुरू आहे तिथे व्यासपीठावर? व्यासपीठावर बराचसा गोंधळ झाला, कारण सुप्रिया सुळे ह्या ज्यावेळेस अहमदपूर येथील सभास्थळी दाखल झाल्या आणि त्यावेळेसपासूनच मराठा समाज बांधवांचं त्यांना निवेदन देणं आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची नेमकी मराठा आरक्षणाबाबतची काय भूमिका आहे हे जाहीररित्या जाणून घ्यायचं होतं। त्या संदर्भातली माहिती देण्यासाठी कार्यकर्ते यावेळेस सभास्थळी आले आणि त्यांनी स्टेजवर जात सुप्रिया सुळेंना थेट असा सवाल विचारला की नेमकी तुमची भूमिका काय आहे हे अहमदपूरमधून जाहीर करा। कारण मागच्या 50 वर्षापासून मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय हा आहे आणि प्रत्येक जण पाठिंबा देतोय, मात्र आरक्षणाबाबत
ठोस काही भूमिका घेत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. त्यावर सुप्रिया सुळे यांनी त्यांचं निवेदन घेत त्यांना योग्य तो याला पाठिंबा आहे आणि भूमिका जी आहे ती त्यांनी तिथे जाहीर केली की आमचा याला पाठिंबा आहे. मात्र आज सकाळपासूनच पाहिलं तर लातूर शहरात जसं ते दाखल झाले तसं त्यांना मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईनच. सुप्रिया सुळे पुन्हा एकदा बोलतायत, थेट पाहूया. सगळ्यांना विनंती करते, आलाय तर जेवून जा. हो की नाही? जेवून जा. बसा 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 बसा. तुम्ही जेवून जायला पाहिजे कारण मला आम्ही तुमच्या ट्रेन जेवणाची आहे, तयारी मला केली आहे. ट्रेन आहे. नाही, नाही, नाही. घर आमचं आहे. हे मला तिसरं पत्र आज आलेलं आहे. तिसरं. मला सकाळी लातूर शहरात पण हे लोक भेटले, दुपारी आणि कुठे भेटले आपल्याला? नाही आज सकाळी नाही निलंग्याला. हा, मग सकाळी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.